येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. सोलापुरात 872 कोटींची जलवाहिनी आली, मात्र 60 कोटींचे वॉटर ट्रीटमेंट प्लांट अडकले. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर शहरात कोट्यावधी रुपये पाणी पुरवठ्यावर खर्च होतात. 872 कोटी रुपये खर्चून स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी, महाराष्ट्र शासन आणि महापालिकेच्या माध्यमातून उजनी ते सोलापूर 175 MLD ची जलवाहिनी पूर्ण झाली. मात्र पाकणी इथं होणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राची जागा अद्याप वन विभागाकडून महापालिकेला न मिळाल्यामुळे हे वॉटर ट्रीटमेंट प्लांट अद्याप अडकला आहे. 2 वर्षांपूर्वी जागा ताब्यात नसताना महापालिकेनं याचं टेंडर काढलं होतं. त्यामुळे पूर्वीची 80 MLD आणि सध्याची 175 MLD एवढं पाणी उजनीतून खेचून घेणारी यंत्रणा महापालिकेकडे असताना केवळ वॉटर ट्रीटमेंट प्लांट नसल्यामुळे नवीन जलवाहिनी टाकून याचा फारसा फायदा सोलापूर शहराला होत नाही. त्यामुळे शहराच्या बहुतांश भागात पाण्याची बोंबाबोंब सुरू आहे. काही भागात 3 दिवसाआड तर काही भागात 4 आणि 5 दिवसात पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे हे वॉटर ट्रीटमेंट प्लांट झाल्याशिवाय नव्या जलवाहिनीतून जादा पाणी घेता येणार नाही हे नक्की. तापमान झालं कमी, मात्र उकाडा कायम. सोलापूर शहरात कालच्या प्रमाणे आज पुन्हा 42.4 अंश तापमानाची नोंद. उद्या सोलापुरात निघणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मोठ्या मिरवणुका. जय्यत तयारी सुरू. मिरवणुकीसाठी SRPची 1 तुकडी तसंच 995 पोलीस आणि 600 होमगार्ड यांचा बंदोबस्त राहणार. अक्कलकोट, मोहोळ आदी भागात 2 दरोड्यांसह 6 घरफोड्या करणाऱ्या आरोपीच्या सोलापूर ग्रामीण पोलिसांनी आवळल्या मुसक्या. अकोल्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे अखेर निलंबन. 15,000च्या खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर कारवाई. मुंढवा जमीन घोटाळ्यात ट्विस्ट. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे शीतल तेजवानीला जामीन. रिमांड प्रक्रियेत आढळल्या गंभीर त्रुटी. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलून स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ऍडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ऍडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलून, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399888822. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंविरुद्ध जामीनपात्र वॉरंट. माझगाव न्यायालयाचा निर्णय. प्रत्यक्ष कोर्टात राहून जामीन घ्यावा लागणार. राज्याच्या शिक्षण विभागाचा अजब असंवेदनशील प्रकार. ऐन उन्हाळ्यात 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा. विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप. मी मनोज जरांगे यांच्या हत्येची सुपारी घेतली असेल तर मला टकमक टोकावरून कडेलोट करावं. मात्र आपण यात निर्दोष असल्याचं सिद्ध झाल्यास मनोज जरांगे यांचा कडेलोट करावा. मराठा आंदोलक अमोल खुणे यांचा इशारा. वाढते तापमान लक्षात घेता रेशन कार्ड धारकांना एप्रिल महिन्यातच 3 महिन्यांचं धान्य होणार वितरित. शासनाचा निर्णय. नाशिक येथील IT कंपनीतील घडलेल्या प्रकारावर प्रतिक्रिया देत असताना अमृता फडणवीस यांनी मोठा दावा केलाय. ऍक्सिस बँकेत काम करत असताना माझ्यासोबत अशी प्रकरणं झाली होती, असा मोठा दावा अमृता फडणवीस यांनी केला. राजमुद्रा रेसिडेन्सी फेज 3 इंडिव्हिज्युअल लक्झरी बंगलो. स्टेप इनटू युअर ओन स्पेस. प्रीमियम बंगलो प्रोजेक्ट ॲट प्रीमियम लोकेशन. राजमुद्रा रेसिडेन्सी फेज 3, बाळासाहेब ठाकरे चौक, नियर CNS हॉस्पिटल, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. टॉक टू अस ऑन 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space.
नाशिकमध्ये चित्रा वाघ यांच्याकडून मुलींना प्रशिक्षण शिबिर. प्रत्येक महिन्यानं सजग राहिलं पाहिजे, प्रत्येक महिलेला सुरक्षित वातावरण मिळालं पाहिजे आदी मुद्द्यांवर मार्गदर्शन. पुणे महापालिका भरतीवर संशय, दुसऱ्या परीक्षा केंद्रामुळे उमेदवार संतप्त, पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह, चौकशीची मागणी. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या अलंकारांचा जाहीर लिलाव 19 एप्रिल रविवार अक्षय तृतीये दिवशी आयोजित करण्यात आलाय. सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत हा लिलाव होईल, ज्यामध्ये गणेशाच्या प्रतिमा, मोदक, साखळ्या आणि चांदीच्या वस्तू उपलब्ध असतील. सरकारकडून स्टेनोग्राफर पद रद्द. महाराष्ट्र सरकारनं स्टेनोग्राफर अर्थात लघुलेखक पद मृत घोषित करून भरती प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतलाय, ज्यामुळे पुण्यात विद्यार्थी आक्रमक झालेत. आंबा प्रेमींसाठी खुशखबर. अक्षय तृतीयेपूर्वी वाशी एपीएमसी बाजारात हापूस आंब्याच्या दरात मोठी घसरण. आवक वाढल्यामुळे ग्राहकांना दिलासा. 50,000 पेट्यांची आवक. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. अमरावती, अचलपूर आणि परतवाड्यातील अनेक कॅफे पोलिसांच्या रडारवर. अयांचे काळे कारनामे. SIT कडून चौकशी सुरू. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू म्हणाले, महिला आरक्षण विधेयक नामंजूर करून विरोधी पक्षांनी राष्ट्राचा मोठा अपमान केलाय. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी म्हणाल्या, काल लोकशाहीचा विजय झाला. आम्ही सरकारचा कट उधळून लावला. जुने विधेयक आणा, आम्ही पाठिंबा देऊ. केंद्र सरकारनं महागाई भत्ता 2% वाढवला. 50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आणि 69 लाख पेन्शनधारकांना होईल फायदा.